ज्याची भावबंदकी चांगली त्याचं कार्य चांगलं पार पडतं. भावकीत जरी एखादा वायवार असला तरी पूर्ण भाव कार्यक्रमाचं लाईनच लावतो नाही का. म्हणून हे समजे चांगले असले की कार्यक्रमाला रंगत येते. अर्थात ते तर चांगलेच आहेत बा, सगळेच लोक चांगले आहेत. ते म्हणणारे वाजवणारे त्यांच्यासोबत तुम्ही पण चांगले आहेत. तुम्हाला वाईट म्हणून कसं चालेल. आम्ही कितला बी हुशार राहतो त्या आमना कितला डोलगी वाजतो. ऐकाल तुम्हीच येत म्हणेन बरंच आहे बा. आणि विशेष तुमची सुद्धा बैठक खास आहे बरं. नाही तर काही आता कीर्तनाला लोक बसत नाही. हो, ज्याला उठणं राहिना ना काही काही हुशारते इथला भारी भारी राहतं ना. मोबाईलनं बटन दाबीन उजाय पाडले तर हॅलो 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 हॅलो. पण बरं याडे कोणा मोबाईल काही राहिना नाही. आणि जवळजवळ त्या मोबाईल बी बेकारच राहतच बा. मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू कवय रडी पडीन काही सांगता येत नाही. हां, पर तुम्ही लोकसुद्धा बसले चांगली गोष्ट आहे. महाराजांनी नियम सांगितले, देवाला आवडणारे प्रकार सांगितले. इथं सांगितलंय आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साध निर्धारी आनन आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा. गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा हा प्रकार देवाला आवडतो. गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा त्याचा फायदा काय. या सगळ्यांनी गळ्यामध्ये तुळशी माळ धारण केलीच पाहिजे. इथे बसलेले सगळे माळकरीच आहेत ना. हा, खरं खरं सांगा, सर्व माळकरी आहेत का तुम्ही. हा, म्हणजे मी काय फॉरेन माही येईल शे का. तुम्ही म्हणा काय वैकावत नाही बा असं. गळ्यामध्ये माळ घाला, देवाला आवडणारा प्रकार आहे. तुलसी किती प्रिय आहे ते पण सांगेल. आषाढी कार्तिकीचं काय महत्त्व आहे ते पण सांगेल. पण तुम्हाला सांगतो माळ घाला. माळेचं काय महत्त्व आहे सांगू का तुम्हाला. एखादा ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवतो ना, ट्रक चालवत असताना जर चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवतो आणि चालवत असताना जर मध्ये कुत्रा आडवा आला आणि त्या कुत्र्याच्या गळ्यात जर का पट्टा असेल तर ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारतो का. आपला मोसम तुटला तर चालेल गाडीचा, पण समोर आडवा येणारा जो कुत्रा आहे त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे म्हणजे याचा कोणीतरी मालक आहे. याला चेंगरल्याच्या नंतर आपल्यावर केस होऊ शकते. बरोबर आहे ना. पर बिगर पट्टानं कुत्रं जर राही ना, ते ट्रक ड्रायव्हर असा विचार करतो भाऊ मोसम तुटापेक्षा कुत्राला चेंदेल परवडीन. बरोबर आहे ना. मग तो काय करतो, चेंगरून निघतो. पण कोणत्या कुत्र्याला. मग तुम्ही ठरवा पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टानं कुत्र बनाना. पट्टावाला कुत्राला देखील नाही. ट्रक ड्रायव्हर म्हणजे संकटसुद्धा अर्जंट ब्रेक दाबतं नाही. पट्टावाला कुत्रे बिगर पट्टानं देखील चेंदी निघ असते. म्हणून सांगतो पट्टावाला कुत्र बना. खाऊन पिऊन काय मजा आहे. सोपं करून सांगू का, खाणाऱ्यांची फजिती. आमचे महाराज मंडळी आमचे जे माडकरी असतील ना त्यांच्या घरामध्ये जा, जेवणाचा सुद्धा काही आनंद असतो. हो, एवढा आनंद महाराज, एवढा आनंद. काही लोक वेडे असतात. घरना गाई म्हैशीसनं दूध डेअरीला लाई देतं, त्या पैसा लईशनी मटण आणि मासा लईशनी खातस. घरनं दूध इकी येतस आणि त्या दूधना पैसा सोरी मासा लिशनी खातस. जी बायको मायबाप सोडून आली, तुझा विश्वास जिंकण्यासाठी तुझी एवढी सेवा करते, पण मासा लईन गरमा टाक देस आणि ती बाईने ताटवाडा का बाईंकडे असा तिरपा देखस. आज बी दोन्ही डोक्यात शिलगाई देण्यात तिने. बरोबर आहे ना बहिणी. हो, बाईंकडे तिरपद शेपट्यान डोक्यास टाकस ती म्हणता आठमा. खाणारच ना तोंडी देखत जा तुम्ही पंगत मा. त्या गोंधई माका बसेत ना त्या भाजी वाढणारकडे नाही ध्यान रास, त्या मागला पीस वाढणारकडे. तो 15 जण ततारास तिथला मा आपा राम राम हो का ब, म्हणजे मी तुला मित्र याटे मुठजाडी करलीच बा असं. एवढा नेता तलपणा खाणारच ना. नाही तर चला आमचे माळकरी महाराज लोकांच्या घरात. हो, दुधाची बासुंदी. नवरा सांगच बायको ले तू पिऊ का. बायको नवरा सांग नाही हो माय तुम्ही प्या हो. शेकाने आनंद. नाही ते मटण मासावाला ना बट्टा केशील काय देती. घेतलं काल येणार काल दिन मी बट्टा डोक्याशील काय छापट्याशील का वाज.
काही ना चांगलं वाढत नाही. आमनं बासुंदीवाला राज का काय दांगडो, हां खालतेन दिनं का वरतेन दिनं काहीच संबंध नाही, बडालेसारखं. मग चांगलं खावं ना, पण लोकेशले चांगलं खाणं पचतच नाही. अजून सोपं करून सांगू का, माझे तुकडोजी महाराज सांगतात, माया तुम्हाला सांगतो मी ह्या वर्षी बाबाजी बाळकृष्ण बाबा पुरुष मंडळींना सांगतच नाही माळ घाला, महिला मातांनाच सांगतो, कारण आहे आपलं मतदान आहे, आपलं ऐकतीन त्या. हो त्यासले सांगेलवर लगेच फरक पडेल तुम्हाला. आमचे कीर्तनकार, आमचे सगळेच कीर्तनकार ते गीत म्हणतात काय, आई माझी मायेचा सागर म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर. आता मला सांगा, मायेचा सागर तुम्हाला म्हणतात, दयेची मूर्ती तुम्हाला म्हणतात. तुमचा मुलगा जर आजारी असला तर रात्रीमध्ये 3 वेळेस उठतात, मायाहून पोराचा ताप चेक करतात, जास्त गरम अंग तर नाही ना झालं माया लेकाचं, बरोबर आहे ना. पोरगाना अंग 4 वेळेस चेक करस, माय तू रातभर मा उठीशील. तुझ्या पोराच्या अंगात ताप आहे, तो माय तुला सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खाते, तुला दयेचा सागर कोण म्हणतं? पहिले ते मला तो दयाना सागर म्हणाले देख नाही. तुमच्या पोराच्या अंगात ताप सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातात, तुम्हाला दयेचा सागर म्हणता येईल का? पटतं का तुम्हाला? तुमचं पिलू पिलू आहे आणि दुसऱ्याचं हा को या बी बोलता शहाणाशेत ना, या सांगतस महाराज खाणं पडस ते. हा एका ठिकाणी जेवायला बसलो, पूर्ण घर माडकरीन, एक भाऊ आमच्या माडकरींच्या पंगतमध्ये जेवलाच नाही. त्याला म्हणतं काय रे दादा तू का बसत नाही? म्हणे आपलं वेगळंच आहे म्हणे. महाराज म्हणतं वेगळं का बरं? नाही म्हणे मला चालच म्हणे बट. म्हणतं का रे भाऊ अख्खं घर माडकरी, तू बी माळा टाकल्या, माळा टाकीले तू म्हणे महाराज, पण माझं कसं आहे? म्हणतं कसं आहे? मला चांगल्या लोकांमध्ये फिरावं लागतं. का रे तुला चांगला लोकेस मग फिरणं पडस, मग आम्ही नीच आहेत का रे? म्हणजे बोलायला बी तारतम्य राखतात नाही ना, काही बी बोल आमले चांगला लोकेस म्हणजे आम्ही नालायक शेतच. मग एवढं बेकार काम आहे. तुम्हाला सांगतो तुकडोजी महाराज सांगतात, ऐका, हे दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, अरे या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. कोणी धरिले पाय, कोणी चालवली सुरी, खाणार खाणार गोडा झाले, शिल्लक उरली नाही खुरी, देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. बरोबर सांगतात ना संत. मग कधी शिकणार आहेत आपण? कधी शिकणार आहेत? आपल्या लेकराच्या अंगात ताप सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातो. महाराज एक खाटकी बकरीकडे सुरा घेऊन चालत होता, सुरा घेऊन बकरी कापण्यासाठी जात होता. त्या बकरीनं त्या खाटकी दादाकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर बकरी हसायला लागली. खाटकी रागारागात बकरीच्या जवळ आला, रागवायला लागला, का ग बकरी तुला अक्कल आहे का? मी तुला कापण्यासाठी येतोय, मी तुला कापणारा आणि तू हसत्या, तुला मरण्याचा डर नाही का? बकरी सांगते, महाराज ऐका ना, ती बकरी सांगते, दादा तू सुरा घेऊन मला मारायला येतोय ते मला दिसतंय आणि मला कळतंय सुद्धा, मग हसते कशासाठी? दादा हसते एवढ्यासाठी आहे रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला खाशील, तुला कसं मरावं लागेल, कल्पना करणार. म्हणून दादा तुम्हाला सांगेल, नुसतं कीर्तन ऐकू नका, कीर्तनात परिवर्तन महत्वाचं आहे. माडकरी वा, सप्ताह किती वर्ष जुना आहे त्याच्यापेक्षा सप्ताहामध्ये तुम्ही माडकरी किती होतात त्याला महत्व आहे. म्हणून काय करायचंय, महिला माता तुम्हाला सांगतो, सकाळी सगळ्यांनी आंघोळ झाल्याच्या नंतर दर्शनाला येसान. आमचे महाराज मंडळी आहेत, आमच्या महाराजां मंडळींकडनं कोणीही जे चांगले महाराज तुम्हाला आवडत असतील, की हे महाराज मला गुरु मान्य असतील, आमचे बाळकृष्ण बाबांकडनं सकाळी मस्त माळा घाला माया उद्यापासून, बरं का? माळा घालशाल ना तुम्ही, माळा घाला. तुम्हाला का बरं सांगतो, तुम्ही जर माळा घातल्या ना, यस ना आवराय जातील. तुम्हीच जर खावाना बंद कर देणार, एका गलीमात आईल्या फिरावतीन का? तुम्ही बंद करा, यस ना बंद करली तीन. तुम्हाला सांगा अरे आवरावत नाही का? तुम्हाला ऐकावत नाही का? या ऐकावत नाही का तुम्हाला? अरे तुम्हाला ऐकीश नाही, त्याशनी सगळी बहिणीना घर जावा ना बंद कर देणं, त्याका मासा मटण सोडवत नाही का? का हो दादा? फक्त तुम्ही ठाम निर्णय घ्या, ते बरोबर माण घालतील. तुम्ही सांगा त्यांना फक्त, नाही का?
हो, गळ्यामध्ये तुळशी माळ घातलीच पाहिजे. हिंदू धर्माचं ते खरं प्रतीक आहे. सांगतो तुम्हाला, मांस मच्छी खाणं कोणं काम आहे? जो जिभेनं पाणी पितो, आमचे महाराज मंडळी सांगतात, जिभेनं पाणी पिणारा प्राण्याला सूट आहे मांस मच्छी खाणं. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोणता? तुमच्या डोळ्यासमोरचा, नेहमी बघत राहतात तुम्ही. कोण? जिभेनं जो पाणी पितो त्याला मांस मच्छी खायचा अधिकार आहे. मग जिभेनं पाणी पिणारा कोण? मांस मच्छी खाणारा कोण? ओ म्हणा बापरे, मी नाही सांगत भाऊ, मी एकटा येईल शेण कोण बरेल घरमा दाती घालले. हां, ते तुम्ही ठरावा. पण माझ्या मते शास्त्र असं म्हणतो, जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो. मग आता जो जिभेनं पाणी पितो तो कुत्रा असतो, मग मांस मच्छी खाणारा? हां, ठरलं विठ्ठल. मी पुन्हा पुन्हा तुलसी मालेवर काय इतकं बोलतोय? तुलसी देवाला किती प्रिय, देवा प्रिय आवडे तुलसी वा, किती प्रिय, किती प्रिय. आपल्याकडे 5च मिनटं राहिलेत, पण शॉर्टकट सांगतो किती प्रिय आहे. एकदा की नाही, सत्यभामा आईसाहेबांना स्वतःच्या सौंदर्याचा गर्व झाला होता. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नये. नारद महर्षी गेले आणि सत्यभामा आईला सांगितलं, आईसाहेब तुम्ही लई सुंदर आहात म्हणले. तुम्ही एवढे सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटले कृष्ण भगवंत. सत्यभामाला एवढा अभिमान झाला, मी सुंदर आहे म्हणून जगाचा मालक मला भेटला. मग नारद महर्षींना सांगितलं, मला जर का पुढच्या जन्मामध्ये कृष्ण भगवंतच पती म्हणून पाहिजे असतील तर काय करावं लागेल? मग नारद महर्षींनी सांगितलं, जर का पती म्हणून भगवंत पाहिजे असतील, या जन्मामध्ये पती कोणाला तरी दान करा, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये हेच तुम्हाला पती म्हणून भेटतील. मग दान करायचं कोणाला? म्हणे साधू संतांना. मग साधू संत कुठे आहेत? आता मी कीर्तनात सांगतोय, तुम्ही सुद्धा दान करा. तुमच्याकडे सोनं नाणं असेल तर दान करून टाकायचं. कोणाला? कीर्तनकारांना. लया मना पण जमा कर द्या. नितीन बाबा बरोबर आहे ना? हां, तरीसुद्धा आठे बसेल बहिणीच पाहिजे. एक बहीण कमीत कमी 1 तोळानं सोनं होईन अंगवर. बाकी जास्त कमी करीने ॲडजस्ट करली होत ना मग आपण. 1 तोळा सोनं म्हणजे 60-60 हजार रुपये. एक बहीण 500. आठे आखी जमीन खरेदी करली तुम्ही तिथला. सत्यभामा आईनं सांगितलं, जर का मला योच पती पुढच्या जन्मात पाहिजे असतील काय करावं लागेल? म्हणले, पती तुम्हाला कोणाला तरी दान करायचं. मग कोणाला दान करायचं? म्हणले, साधू संतांना. मग कुठं शोधायचं? तुम्ही पण तर संतच आहात ना? म्हणले, हो. मग घ्या म्हणले, तुम्हालाच पती दान करते माझा. सत्यभामा आईनं कृष्ण भगवंताला दानमध्ये देऊन टाकलं नारद महर्षींना. आता नारद महर्षींना देऊन टाकल्याच्या नंतर भगवंत येत होते. नारद महर्षींनी हात धरला, सत्यभामेच्या महलाकडे जात होते. म्हणले, तिकडे जाऊ शकत नाही का? तुम्हाला तुमच्या बायकोनं मला दान दिलेलं आहे. आता माझा तुमच्यावर अधिकार आहे, तुमच्या बायकांकडे तुम्ही जाऊ शकत नाही. कर्तबदार माझा जादूगर, त्याला माहिती होतं, त्यानंच खेळ खेळलेला रचलेला सगळा. देव जात होते तोपर्यंत सगळ्या बायका बाहेर आल्या आणि सत्यभामा आईवर रागवायला लागल्या. का गं, तुझ्या एकटीचा नवरा होता का? आम्हाला विचारलं का पती दान करताना? सगळ्या बायका भांडण करायला लागल्या. सत्यभामा आई घाबरली. सत्यभामेनं सांगितलं, बाई गं, सगळ्या बायका रागवायला लागल्यात. नारद महर्षींना सांगायला लागली, महर्षी एवढ्या बायका आहेत म्हणले 16,108. तिच्यातनं दान करणारी मी एक गैरहजर होती. 16,106 बायका ईशनी एक बुक्का मारा तरी मुक कर देतील म्हणे मला. माझा दिलेला पती मला माघारी घ्यायचा आहे. नारद महर्षींनी सांगितलं, दिलेलं दान परत घेता येत नाही. आणि जर दान घ्यायचं असेल, ज्याला दान केलंय त्याची इच्छा काय आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे ती वस्तू द्या आणि मग ते दान परत घेता येईल. मग मागाना काय इच्छा आहे? म्हणले, देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. मग सत्यभामेनं सगळ्या बायकांना सांगितलं, देवाच्या सगळ्यांचं सोनं काढा. एका तराजूमध्ये एकीकडे भगवंताला बसवलं आणि एकीकडे सोनं ठेवायला सुरुवात केली. महाराज, देवाच्या वजना इतकं सोनं, 16,108 बायकांचं सोनं ठेवून सुद्धा देव उचलला जात नाही. तुमच्या मनात प्रश्न असेल, 16,108 बायकांचं सोनं किती असेल? सोनं किती असेल? ते काय आपल्यासारख्या गरीब नव्हत्या, देवाच्या बायका होत्या, माया होत्या. बरोबर आहे की नाही? देवाच्या बायका, त्यांच्याकडे सोन्याची कमी असेल का? जगाचा मालक त्यांच्या बायका होत्या त्या. सांगू का, दान करत असताना त्यांच्या पतीनं मित्राला जर सोन्याची नगरी दान केली आहे तर त्याच्याकडे सोनं किती असेल? दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतो तर तो कमी सोनं असन का? 16,108 बायकांचं सोनं टाकलं तरी देव उचलला जात नाही. एकदासी पडत गेल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, मासाहेब ऐका ना आईसाहेब, आपल्या सत्यभामा आईनं भगवंताला दान दिलेलं आहे आणि भगवंत आता रिटर्न घ्यायचं आहे. मग नारद महर्षींचं म्हणणं असं आहे, माझ्याकडे द्या दादा.
नारद महर्षींचं म्हणणं असं आहे, जर देव रिटर्न घ्यायचे असतील तर देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे. मग देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे. म्हणलं ठीक आहे. मग 16,108 बायकांचं सोनं टाकलं तरी देव उचलला जात नाही. 16,108 बायकांचं सोनं टाकल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. रुक्मिणी आईसाहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तुलसीवनातून एक तुलसीपत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला सारलं. सगळं सोनं बाजूला सारलं आणि तिथं फक्त एक तुलसीपत्र ठेवलं आणि एका तुलसीपत्रानं माझा जगाचा मालक उचलला गेला. किती प्रिय. महाराज देवाच्या वजना एवढं सोनं ठेवल्याच्या नंतर उचलला जात नाही, पण एका तुलसीपत्रावर उचलला जातो. म्हणजे किती प्रिय आहे देवाला तुळस. आणि ती तुळशी माळ तुम्हाला धारण करायची आहे, नाही का. साधकांनी सांगितलं ठीक आहे महाराज, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू, आम्ही तुळशी माळ धारण करू, आम्ही आषाढी कार्तिकीची वारी करू. मग हे देवाला आवडेल का? नाथबाबा म्हणतात देवाला आवडेल नाही. एवढे नियमाचं जर पालन केलं तर तुम्ही देवाच्या जागी पूजण्याच्या योग्य होशाल, असं महाराज अभंग. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. विचार येतच ना माणूस ना मन सांगेल वर नाही समजी राही ना व मग काही यश नाही सकाय ना उतार बी आतेच लिहिली ना म्हणतं. ऐका, गुरुजींनी सांगितलं बेटा तुला माझा शब्द, इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज. वाट बघितली किती वर्षाची होईपर्यंत. शबरी माता 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघत्या आणि इकडे 14 वर्षाच्या वनवासाला माझे जगाचे मालक निघाले. सीतामय्याचं हरण झालं. तदनंतर सीतामय्या गेल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्र लखनजीला सांगतायत, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखन जी ने कह दी बात भैया 14 साल तक अपनी माँ को हम मिल नहीं सकते हैं. 14 वर्षापर्यंत आपण आपल्या मायला भेटू शकत नाही. प्रभू रामचंद्र सांगतात भैया 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायला भेटायला सांगतोय मी. माझा जगाचा मालक स्वतःच्या भावाला घेऊन निघाला. आता जातायत प्रभू रामचंद्र लखनजीला घेऊन शबरी मातेच्या जवळ. शबरी मातेच्या कडे गेल्याच्या नंतर शबरी माताचा चालू होतो. आमचे भजनी मंडळवाले आमचे महाराज मंडळी प्रमाण म्हणून सांगतात ना, आज मेरे रामजी का आवन होगा, कब मेरे रामजी का दर्शन होगा और शबरी की कुटिया का पावन होगा. वाटच बघत होती. प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर माझ्या शबरी मातेनं बोर दिली. बोर कशी होती? उष्टी होती. काय कारण होतं? जे बोर गोड लागायचं तेच टोकरीमध्ये टाकायची आणि आंबट बोर फेकून द्यायची. म्हणजे माझ्या मालकाला आंबट बोर द्यायचं नाही म्हणून चाकून चाकून ठेवत होते. हो, आता जेव्हा प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर शबरी मातेनं बघितली जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे. लखनजी पण होते. शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू आले. कदाचित ते आनंद अश्रू असतील. आणि हळूच लखनजीनं विचारलं, आईसाहेब ज्या मालकाची तुम्ही वाट बघत होता तोच प्रभू रामचंद्र तुमच्या कुटियाच्या समोर आहेत. तुम्ही रडता कशासाठी? या माझ्या जगाच्या मालकाला बघून शबरी माता रडत होती. लखनजीनं सांगितलं, आता प्रभू तुमच्या समोर आहेत, तुमचं रडण्याचं काय कारण आहे? शबरी मातेनं सांगितलं, लखन आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे बेटा, साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे, पायाची पूजा झाली पाहिजे, पाय धुतले गेले पाहिजे. पर लखन ऐक ना, जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे. मला देवाचे पाय धुवायचे आहेत, पण काय करू? देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे भांडं नाही रे. कारण लहानपणी मायबापाचा त्याग केला. पाणी प्यायला ग्लास नाही तर देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र कसं असणार आहे? शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाही माझ्याकडे म्हणून, भांडं नाही म्हणून. लखनजीनं गोड उत्तर दिलं. ऐका, कदाचित तुम्हाला पण आवडेल. बारकाईनं ऐका तर समजेल. शबरी मातेनं सांगितलं, लखन प्रभु मेरे द्वार पे आए हैं, प्रभु के पैर धोने के लिए मेरे पास बर्तन नहीं है. अरे देव माझ्या कुटियाच्या समोर आला आणि त्याचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही म्हणून मी रडतीया. लखनजीनं सांगितलं, आई देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते? म्हणले हो बेटा. ऐक नाही, देव तुझ्या दारात, देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाहीये, पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे.
पात्राला काय करते, भांड्यांना काय करते? अगं भांडण नसेल जाऊ दे नाही, पण जगाचा मालक तू दारात उभा केलाय, काय पात्रता आहे तुझी? जगाचा मालक भेटला महाराज कशामुळे? रात्रंदिवस गुरुजींनी सांगितलं नामचिंतन. हो, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली. आता मी तुम्हाला थोडंसं अभंगाच्या बाहेर नेतो. मला सांगा मायाओ, पुरुष मंडळींना नाही विचारत, महिला माता तुम्हाला सांगतो, आजचा कीर्तनकार आहे, कथाकार आहे, हे सगळं विसरून जा. तुमचा कीर्तनकार भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. मला सांगा, शबरी मातेनं केवढा मोठा त्याग केलता. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काहून बांधून ठेवले बेटा? तुझं लग्नाची पंगत द्यायची म्हणून. शबरी मातेला वाटलं एवढे जनावरं जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही आहे. कोणाला वाटलं हे? शबरी मातेला. मी अगोदर पण सांगितलं, जातीपातीचं बोलणं मला अजिबात आवडत नाही, पण तुमच्या परिचयासाठी मला सांगावं लागतंय. जातीनं शबरी कोण होती? भिलीन होती. म्हणजे हाय भिलीनले समजणं जनावरे मारून येईन खाऊ नये बा असं कोणले समजणं बहिणीवन? हो ताई सोन, तुमच्यासाठी सांगतोय बरं का. मी जातीला अजिबात मानत नाही. मी फक्त जात तीच म्हणतो, गड्यात माड असेल तर तो माझा आहे. भिल्ल समाजाची शबरी तिले वाट राहीन तर का भाऊ मटन मासा खाऊ नाही, जनावरे मरायला नाही पाहिजे. बिलीनले वाटणं मटन मासा खाऊ नाही, कोणले वाटणं? बिलीनले वाटणं. आणि तुम्ही स्वतःला सांगले जात ना म्हणले तस तुमले सांग, तुमनं जर ऐक ना मालकाने ठेसा मग काळ्या टाकाशिवाय ठेसा संवाद देत नाही. काळ्या समजतेस का तुमले? हा समजस ना बट समजस, पण सांगाल गोत कामली मी आम्ही पशीच असू तू. बरं मला सांगा, शबरीला वाटत होतं जनावर मेले नाही पाहिजे. हो, जातीला किंमत नाही दादा. भक्ती कशी आहे त्याच्यावर माझा भगवंत प्रसन्न होतो. मार समाजामध्ये जन्माला आलेला चोख्खा मेढा, अंतकरणापासून देवाची भक्ती केली. दादा भक्ती बघून माझा देव नियमाचं पालन करणं सोडतो, नियमाचं उल्लंघन करून वागतो. हे मंदिरात जर का मूर्ती बसलेली ना, पिंड आहे ना, दर्शनाला जाणारी रजस्वला श्री मंदिरात प्रवेश करत नाही. बरोबर आहे ना माया? हो, रजस्वला श्री मंदिरात जात नाही. रजस्वला श्री दगडाच्या मूर्तीच्या समोर जात नाही. पण माझा जगाचा मालक असा आहे, जर भक्ती तुम्ही अंतकरणापासून केली तर भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो. तुमची भक्ती जशी तसा माझा भगवंत आहे, नाही का? रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देवाला आवडेल का? हो, साधकांनी विचारलं. आम्ही सुद्धा रात्रंदिवस नामचिंतन करू, मग देव प्रसन्न होईल का? देवाला तेवढंच आवडतं का? नाथबाबांनी सांगितलं, ही तर पहिली पायरी आहे दादा. देवाला जर पटवायचं असेल, रिजवायचं असेल, देवाला आवडेल त्याच्यासाठी फक्त नामचिंतनच नाही, मग अजून काही नियम आहेत. आणि त्याच्यातला अजून एक नियम सांगितला, तो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हे तुळसी साधकांनी नाथबाबांना विचारलं, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन केलं तेवढं देवाला आवडेल का? तर नाथबाबा म्हणतात, भैया नुसतं नामचिंतन करून चालणार नाही. मग अजून नियम सांगितला, तुळसी माळगडा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कडवडा वैष्णवांचा. साधकांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही वैष्णवांबद्दल आदर करू, त्यांची सेवा करू, तुम्ही सांगशाल तसं ऐकायला तयार आहोत. गळ्यामध्ये तुळशी माळ पण धारण करायला तयार आहोत, रात्रंदिवस नामचिंतन करायला तयार आहोत. मग देवाला आवडेल का? नाथबाबा म्हणतात, अजून काहीतरी नियम आहेत. मग साधकांनी विचारलं, काय नियम आहेत? नाथबाबा सांगतात, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी.